फायनली आज की नाही मन भरून ते की नाही खाऊन घेतलं. काय ते तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्याच्या अगोदर आज सकाळीच की नाही इथं मी कणिक मळाय घेतलेली. कारण का नाही मम्मीनं काही जेवण केलेलं नव्हतं आणि मम्मीला आज काय टिफिन न्यायचं नव्हता. त्यामुळे ती बिन टिफिनचीच गेलती आणि मागंही सगळं करायला लागलेलं आणि दीदीचा पण उपवास होता. त्यामुळं की नाही जेवणाचं काही एवढं टेन्शन नव्हतं, पण घरी पाहुणे येणार होते त्यामुळंच की नाही हे सगळं की नाही करायला लागत होतं. छान अशी की नाही कणिक वगैरे इथं मळून घेत होते आणि गहू दळताना की नाही तर काहीतरी की नाही फरक पडलेला. त्यामुळं की नाही कणिक मळताना पण काय वेगळंच वाटत होतं. अजिबात चांगलं नव्हतं पीठ, छान मळता येत नव्हतं. पण त्यानंतर की नाही दीदीनं इथं काल चटणी करून आली तीच नाही तर ती एका बरणीमध्ये भरून घेत होती. त्यानंतर की नाही लगेचच मी त्या चपात्या करायला घेतल्या. अजिबात पिठाला चिकटपणा नव्हता, तसंच चपात्या लाटत होते. लाटता तर येतच नव्हतं, पण तरी पण लाटत होते. काय करणार आता, एवढं दळून आणले म्हटल्यावर टाकून तर नाही देऊ शकत. त्यामुळं की नाही तर तशाच की नाही संपूपर्यंत लाटाय पाहिजेत. त्यानंतर की नाही सगळ्या चपात्या की नाही असं पटापटा लाटून घेतल्या. आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कमेंट नक्की करत जावा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब पण करत जावा. आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असेल तरच की नाही मला पण जरा व्हिडिओ वगैरे करायला ना प्रोत्साहन भेटेल. त्यामुळे की नाही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईकसुद्धा करा, कमेंटसुद्धा करा. त्यानंतर की नाही मी तर कशा तरी की नाही ह्या चपात्या भराभरा लाटून घेत होते. आणि त्यानंतर दीदी बाहेर गेलती आणि दीदीनं की नाही येताच हा बदाम शेक आणलेला, तोच इथं की नाही सगळेजण बसून पित होतो. आणि त्यानंतर तिने की नाही तिचा उपवास होता त्यामुळं की नाही तिच्यासाठी दही धपाटा आणलेला, पण तिने इथं सगळ्यांनाच खायला बसवलेलं. त्यामुळं की नाही सगळ्यांनीच खाऊन घेतलं. त्यानंतर संध्याकाळी की नाही मम्मीसोबत मी आणि मम्मी फक्त की नाही बाजारात जात होतो. समर्थला तर घेतलेलं सोबत आणि अद्विका पण होती. आणि तिथं ना हे घेतलं, हे काय आहे कमेंट करून सांगा मला. आणि इथं बाजार वगैरे घेतला आणि इथं की नाही काहीतरी क्लिप्स वगैरे होते, छान छान कॉस्मेटिक वस्तू होत्या. त्यामुळं की नाही त्या पण इथं आम्ही घ्यायला थांबलो. आणि मम्मीसुद्धा इथं की नाही भांडी वगैरे बघत होती. आणि येताच की नाही हा चहासोबत खाण्यासाठी की नाही पाव बिस्किट्स वगैरे घेतले आणि रस पण पिऊन घेतला उसाचा. आणि येता दाबेलीसुद्धा घेतली, सगळ्यांच्यासाठीच घरी पार्सल घेतली. घरी सगळे होते त्यामुळे पार्सलच घेतली आणि आईस्क्रीमसुद्धा आणलेलं. आणि मम्मीनं पण की नाही भराभरा सगळं जेवण वगैरे करून घेत. आणि सीझन संपत आला तरी की नाही आज आमच्या घरी आंबे आलेत आणि आमरस बनला आहे. तर तुमच्या पण घरी केला की नाही कमेंट करून नक्की सांगा. बाय.